लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे 25 मार्चचे अपडेट आपण बघणार आहोत. तर नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काल आपण बघितलेलं असतं की पार्थ काव्याला गाडी शिकवत असतो. जीवा नंदिनीला फिटनेसचं महत्त्व सांगतो. आज मालिकेच्या सुरुवातीला दाखवले की पार्थ काव्याला गाडी शिकवत आहे. काव्या पार्थला म्हणत असते की देशमुख, आज आपली गाडी स्टार्ट होईल की नाही, पुढे जाईल का नाही. पार्थ म्हणतो, चालू होणार आहे आपली गाडी, थांबा, पण त्याआधी मी सीट बेल्ट लावतो. काय आहे ना, सेफ्टी महत्त्वाची आहे. पार्थ काव्याला खूप पटापट सांगत असतो की आता गाडी सुरू करा, मग क्लच दाबा, पहिला गिअर टाका, क्लच सोडा, एक्सिलेटर दाबा. काव्याचा आधीच गोंधळ उडालेला असतो. ते हे सगळं ऐकून म्हणते, एक एक सांगा ना, काय शिक्षक आहात शी बाई. मग काव्या गाडी चालू करते. पार्थ काव्याला म्हणतो, व्हेरी गुड, आता क्लच दाबा. काव्या घाबरतच गिअर ओढते, क्लच दाबते. गाडी थोडी पुढे जाते. हे बघूनच काव्या पुन्हा खूप घाबरते आणि हात जोडून म्हणते, नाही हो देशमुख, मला नाही जमणार, प्लीज सोडा ना. नको, मला ही गाडी शिकायचीच नाही. पार्थ पण काही माघार घेणारा नसतो. तो म्हणतो, मी आहे ना, मी तुम्हाला गाडी शिकवणार आहे, डोंट वरी, घाबरू नका तुम्ही. काव्या म्हणते, तुम्ही काय करताय माझ्या शेजारी बसून. पार्थ पुन्हा काव्याला सांगतो, तुम्ही गाडी चालू करा. काव्याच्या शेजारून काव्याची मैत्रीण स्कूटीवरून जात असते, अनिशाची मैत्रीण अनिशाला म्हणते, अगं बघ बघ ना, ती काव्याच आहे ना. अनिशाला तर खूप आनंद झालेला असतो काव्याचं नाव ऐकल्यावर. ती मागे वळून बघते. गाडीच्या आरशात तिला काव्या दिसते. तिची मैत्रीण म्हणते, चल आपण तिला भेटू. अनिशा म्हणते, नाही नाही, काही गरज नाही, उगाच आपला टाइम पास होईल. चल तू, चल, नको थांबायला आपण इथे. चल रिया, तुला सांगितलं ना मी, चल निघूया. पुढील सीनमध्ये दाखवलेलं असतं की रात्रीचा टायमिंग असतो. सगळे मस्त जेवण करून गप्पा गोष्टी करत असतात. सगळे बसलेले असतात व स्वतः रम्याच्या केसांमध्ये मालिश करत असतात. मालिनी म्हणत असते की उन्हाळ्यात खूप त्रास होतो, पण जीवा म्हणतो, मला तर उन्हाळा खूप आवडायचा. जीवा नंदिनीला म्हणतो, आमची आजी उन्हाळा आला की आमचे जरा जास्तच लाड करायची. मालिनी मध्येच म्हणते, का मी नाही का तुमचे लाड पुरवले. पार्थ म्हणतो, करायची ग, तू आमचे लाड करायची, पण आजी ना, आजी कैरीचं पन्ह करायची. जीवा म्हणतो, काय विषय काढला यार तू. कैरीचं पन्ह हा विषय जरी काढला ना तरी तोंडाला पाणी सुटतं. नंदिनी जीवाला म्हणतो, एवढा आवडायचं का तुम्हाला कैरीचं पन्ह. जीवा म्हणतो, खूप आवडायचं. नंतर आपण उद्याच करूया ना मग कैरीचं पन्ह. मिथुन काका मध्येच म्हणतात, यस यस नंदिनी म्हणते, तुम्हाला कैरीचे पन्ह एवढं आवडतं ना, मग उद्या मन भरेपर्यंत तुम्ही कैरीचं पन्ह प्या. मिथुन काका म्हणतात, नंदिनी, आय लाईक धिस, उद्या कैरीचं पन्ह झालंच पाहिजे. असा अभ्यास, अशी परीक्षा आणि लगेच रिझल्ट. पाणी सुटलं माझ्या तोंडाला. जीवा मिथुन काकांना म्हणतो, चालू झाली तुझी बडबड. जीवा नंदिनीला म्हणतो, काय अगं, आजच आपण एक्सरसाइज चालू केली ना, तुला माहिती आहे ना कैरीच्या पाण्यात किती साखर असते, तुला काही वेगळं सांगायचं का मी. हे बोलणं ऐकून वसू आत्या डोक्यालाच हात लावतात. काव्या म्हणते, ए जीवा, काय तुझं. मालिनी जीवाला एक फटका देते आणि म्हणते, अरे मेल्या, तुझ्या आजीने तुला सांगितलेलं दिसत नाही. आजी काय कैरी साखर घालत होती का. जीवा लगेच म्हणतो, ही बघ, हिला तर किचनमधलं काहीच माहीत नाही. अगं, कैरीचं पन्ह एवढं गोड लागतं म्हणजे त्यात तर साखरच घातलेली असणार ना. खरं तर जीवाला माहितीच नसतं कैरीच्या पाण्यात साखर घालतात की गूळ. नंदिनी म्हणते, जीवा, अहो, कैरीच्या पाण्यामध्ये गूळ घालतात, तुम्हाला हे माहीत नाही का. आणि हे सगळं बघून हसतात. जीवा म्हणतो, काय काय सांगते. मध्येच मिथुन काका म्हणतात, अरे तुला माहिती आहे का, थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक असतो. तू काय केलं माहिती आहे का, तू फक्त थेरी ऐकली आणि नंदिनीने प्रॅक्टिकल केलं आहे, कळलं का नाही. येडं उठलं आणि झाडाला धरलं. जीवा मिथुन काकाला म्हणत असतो, बोलायला दिलं का खूप बोलतात यार हे. मालिनी नंदिनीला म्हणते, नंदिनी, उद्या तू वॉकवरनं आली का आपण दोघी मिळून कैरीचं पन्ह करू. सगळे म्हणतात, वा वा, चालेल चालेल. मग सत्या नंदिनीला म्हणते, मग नंदिनी, आज किती चाललीस. जेव्हा लगेच ओरडून म्हणतो, आज नंदिनी 4000 स्टेप चालली. सगळेजण नंदिनीसाठी टाळ्या वाजवतात. सगळे नंदिनीला प्रोत्साहन देतात. मिथुन काका म्हणतात, अरे वा, क्या बात आहे नंदिनी, ही तर यशाची पहिली पायरी आहे. 4000 स्टेप, वा वा, मला तर खूप आवडलं. पार्थ लगेच म्हणतो, अरे माझ्या बायकोसाठी पण टाळ्या वाजवा.
कारण आज तिने घाबरत घाबरत का होईना गाडी चालवली आहे. त्यामुळे थोडा का होईना कॉन्फिडन्स आला आहेच तिला. सगळे पुन्हा काव्यासाठी टाळ्या वाजवतात. रम्या मात्र काव्याकडे रागराग बघत असते आणि खोटं खोटं हसण्याचं नाटक करून टाळ्या वाजवते. मिथुन काका लगेच चालू होतात. वाह क्या बात है क्या बात है. आज स्टेरिंग डेअरिंग केअरिंग आणि शेअरिंग. वाह काव्या मॅडम वाह वाह. मालिनीला माझ्या दोन्ही सुना स्वतःचा विचार करता हे ऐकून मला खूप छान वाटते. व स्वतः म्हणतात, अगं मालिनी, पण ह्या सगळ्या गोष्टींचे श्रेय तुला जातं बरं का. कारण तू तुझ्या सुनांना कधीच कोणत्याच बंधनात ठेवत नाही. म्हणून तर हे सगळं ह्या करू शकतात. पार्थ आईचं कौतुक करतो. जेव्हा म्हणतो, मग काय आईला सर्वोत्कृष्ट सासूचं पारितोषिक द्यायचं का? आणि सगळे हसतात. मिथुन काका म्हणतात, मला ना माझ्या वहिनीबद्दल बोलायचं आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या वहिनीना व स्वतः तुम्ही जशा शब्दप्रभू आहात ना, तशाच आमच्या मालिनी वहिनी अष्टपैलू अष्टअवधानी आहे. खूप खूप ग्रेट आहेत. पार्थ म्हणतो, काका तुम्ही एकदम बरोबर खरं बोललात. हे जीवामध्येच बोलतो. मला ना याचं बोलणं ऐकून झोप यायला लागली आहे. चला आपण झोपूया. सगळे उठतात. एकमेकाला गुड नाईट म्हणतात. जीवा पहिल्यांदी मिथुन काकांना पुढे घालतो आणि म्हणतो, चला तुम्ही तुमच्या रूममध्ये जा झोपायला. सगळे जातात. पण वसू आत्या आणि रम्या तिथेच बसलेले असतात. वसू आत्या रम्याला म्हणते, काय ते यांचं विषय, काय ते त्यांचं कौतुक, नाटक आहेत नुसतं. रम्या म्हणते, तू पण तर मामीचं कौतुक केलं ना गं. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या मी जर असं केलं नाही ना, मालिनीला विचित्र वाटलं असतं आणि मी जर शांत बसले तर तिला असं वाटेल की माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतो आहे. रम्या म्हणते, अगं तुझ्या डोक्यात जरी प्लॅन शिजत नसला, पण माझ्या डोक्यात तर शिजतोय ना प्लॅन. वसू आत्या रम्याचं बोलणं काही समजत नाही. त्या म्हणतात, म्हणजे रम्या म्हणते, काव्याला खूप कॉन्फिडन्स आलाय ना गाडी चालवण्याचा. तू बघ उद्या मी कसा तिचा कॉन्फिडन्सची बँड वाजवते. वसू आत्या घाबरत घाबरत रम्याला विचारते, ए बाई आता काय करणार आहे उद्या? रम्या म्हणते, ते उद्याच तुला कळेल आई. पुढे दुसऱ्या दिवसाचा सीन दाखवलेला असतो. जीवा आणि नंदिनी. जीवा कडून व्यायाम करून घेत असतो. जीवा पायऱ्यांवर बसून नंदिनीकडनं स्टेप करून घेत असतो. नंदिनी खूप थकलेली असते. नंदिनी म्हणते, बस करा जीवा आता, नाही होत माझ्याकडनं. जीवा म्हणतो, नाही नाही नंदिनी, थांबायचं नाही, तू जरा फास्ट कर. नंदिनी काय जीवा ऐकत नाही आणि म्हणते, मी खूप दमले आहे. ती जाते आणि खुर्चीवर बसून पाणी पिते. जीवा नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी काय चाललंय तुझं? आपलं काय ठरलं होतं आणि तू असं सारखं सारखं पाणी पित नको राहू. चल ना, उठ, चल पटकन. नंदिनी काही जीवाचं ऐकत नाही आणि म्हणते, ओरडू नका हो माझ्यावर पसारेवाले. जीवा म्हणतो, मी काय तुझ्याशी गप्पा मारायला इथे उभं राहिलाय का? चल पटकन उठ. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज तुम्ही असं का करत आहात? जीवा म्हणतो, हे बघ, मी तुझा नवरा किंवा पसारेवाला नाही. मी ट्रेनर आहे आणि ट्रेनर कुणाशीही नॉर्मल बोलत नाही. चल तू काय टाइमपास करते इथे, चल लवकर. जीवा नंदिनीला हाताला धरून पुन्हा स्टेप करण्यासाठी घेऊन येत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, आता मी टायमर लावणार आहे. तुला आता 25-25 असे 3 सेट मारायचे आहे. नंदिनी म्हणते, काय अहो, मी आत्ताच 21 स्टेप केल्या ना, आता त्यात 4 ॲड केल्या की झाला माझा 1 सेट. जीवा नंदिनीला म्हणतो, मी तुला पहिल्यांदा सांगितलं होतं, जर का तू मध्येच थांबली तर तुला पहिल्यापासून पुन्हा 25चा 1 सेट करावा लागेल. नंदिनी खूप गयावया करून म्हणते, जीवा मी खरंच खूप दमले आहो. प्रेक्षकांनो, जीवा येते थोडासा चिडतो आणि मग एक काय करू मी? ऐक ना, फ्रीजमध्ये श्रीखंड आहे, तुला श्रीखंड देऊ का? गुलाबजामुन खाते, चल. आवर, टाइमपास करू नको, सुरू कर इथे. नंदिनी रडायला लागते. हे बघून जेव्हा म्हणतो, तुला रडायला काय झालं आहे? तू असं रडत रडत वर्कआउट करणार आहे का? तू काही गरज नाही, जा तू वर जाऊन झोप, आराम कर मस्त, झोप जा. नंदिनी म्हणते, नाही मी करते वर्कआउट. जेव्हा तिला म्हणतो, का? पण मी काही जबरदस्त करत नाही, गरज नाही त्याची. जा तू, फ्रीजमध्ये श्रीखंड आहे ते घेऊन खा, तुला बरं वाटेल. आणि जीवा तेथून रागराग निघून जातो. नंदिनी म्हणते, अहो ऐका ना, करते ना मी. जीवा तेथून निघून जातो आणि नंदिनी विचार करत बसते. पुढे वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलेला असतो. वसू आत्या प्राणायाम करत असतात. मध्ये मध्ये रम्याचा फोन सारखा वाजत असतो. रम्या मस्त आंघोळ करून आलेली असते. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं तुझा फोन सायलेंट करून ठेवायला काय होतं गं तुला, सारखा वाजत राहतो. रम्या म्हणते, तोच असेल ग तो हिरो. वसू आत्या म्हणते, कोण ग? मिस्टर मजनू का? रम्या म्हणते, आई काय ग, काय वाटेल ते काय बोलतेस तू? म्हणे मजनू. वसू आत्या म्हणते, बरं मला एक सांग, दिवसभर तो तुला फोन करतो का ग, का फक्त मेसेजेस पाठवतं? रम्या म्हणते, काही विचारू नको ग, सारखा व्हॉइस मेसेज पाठवत राहतो. इतकं इरिटेट व्हायला होतं ना आई, असं वाटतं सतत आपल्या मागे कोणी ना कोणी आहे. मला ना अजिबात आवडत नाही. तुला माहिती आई,
पार्थ कधीच माझ्या मागे मागे केलं नाही, म्हणून तर मला खूप आवडायचा. वसू आत्या म्हणतात, अच्छा. आणि तेवढ्यात पुन्हा रम्याचा फोन वाजतो. वसू आत्या बघतात आणि म्हणतात, 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या आणि घे फोन. रम्या म्हणते, अगं कट कर ना, कट कर ना. आणि असं करता करता वसू आत्यांकडनं फोन रिसीव्ह होतो. रम्या लगेच फोन घेऊन नाटक करत विजय संगे बोलते. हाय. तेवढ्यात वसू आत्या तिला म्हणतात, फोन स्पीकरवर ठेव. तिकडून विजय बोलत असतो. विजय म्हणतो, हाय मिसेस मतकरी, काय करत आहात? रम्या म्हणते, मी काही नाही, आवरत आहे. विजय तिकडनं सॉरी म्हणतो, पण म्हणतो, आता ना जे काही केलं ना ते तुम्हाला सांगण्याशिवाय मला राहावलंच नाही, म्हणून मी लगेच तुला फोन केला. असं वाटलं, विचार ना काय केलं आहे मी. रम्या म्हणते, तू सांग ना काय केलं तू. विजय म्हणतो, मी विजय मतकरी चक्क सिरेमन कॉफी पितोय. हे ऐकून रम्या आणि वसू आत्यांना शॉकच बसतो. पुढे काव्या आणि पार्थचा सीन दाखवलेला असतो. पार्थ काव्याला म्हणत असतो, चल लवकर, पुन्हा ट्रॅफिक होईल. काव्या म्हणते, थांबा जरा, एवढं सनस्क्रीन लावलं की लगेच निघूया. पार्थ म्हणतो, गाडीत एसीत बसणार आहे ना, तुम्हाला कशाला लागते सनस्क्रीन. काव्या म्हणते, तुम्हाला का सांगू, तुम्हाला नाही कळणार मुलींच्या गोष्टी. पार्थ काव्याचं काही ऐकत नाही आणि तिला ओढतच घेऊन जात असतो. पण काव्या पण 1 मिनिट थांबा थांबा आणि ती परत मागे येऊन झुमके घालते. पार्थ म्हणतो, आता हे कशासाठी. अहो गाडी चालवायला हात लागतात, झुमके नाही. काव्या पार्थला म्हणते, त्याच हाताने फटके मारेन मी. देशमुख. बिचारा पार्थ गालावर हात ठेवून उभा राहत त्याच्याकडे बघत राहतो. काव्या म्हणते, तुम्ही माझ्या डोक्यावर बसू नका बरं का, नाहीतर मी तुमच्या गाडीत बसणार नाही. जा बरं तुम्ही, गाडी काढा, एसी ऑन करा, मी तोपर्यंत मी झुमके घालून आले. काव्या म्हणते, तुम्हाला आवडतात ना झुमके. पाहत बिचारा काही बोलत नाही. तो म्हणतो, गाडी काढतोय, या लवकर. पुढे पुन्हा रम्या आणि मतकरीचा सीन दाखवलेला असतो. विजय बोलत असतो, काय आहे पहिली भेट नेहमी आठवत राहते आणि तुमच्याबरोबर मी प्यालेली श्रीमान कॉफी आठवते. मग तुझी आठवण आली आणि म्हटलं तुझी आवडती कॉफी करून पिऊया. मी बनवली आणि त्यात बर्फ घातला आहे. त्याची टेस्ट इतकी छान आली आहे ना. तेवढ्यात विजय तिकडनं म्हणतो, तू केस धुवून आली आहे ना. रम्या आश्चर्यचकित होते आणि फोन उचलून म्हणते, तुला कसं कळलं. रम्या फोन हातात घेऊन इकडे तिकडे बघत राहते. तिला असं वाटतं की विजयने तिच्या घरात CCTV कॅमेरे लावले आहे की काय. रम्या त्याला विचारते, तू काय आमच्या घरात CCTV कॅमेरे लावले काय. विजय तिकडनं हसतो आणि म्हणतो, अगं तुझ्या बागड्यांचा आवाज आला ना, त्याच्यावरून मी सांगितलं. रम्या तिच्या हातातल्या बांगड्यांकडे बघत राहते. वसू आत्या डोक्याला हात लावतात. विजय म्हणतो, ठीक आहे, तू आवर, मी फोन ठेवतो. रम्या लगेच हातातल्या बांगड्या काढून ठेवून देत असते. वसू आत्या रम्याला म्हणतात, अगं रम्या, हा मतकरी दिसतोय तितका बावट नाही, त्यामुळे तू ना त्याच्यावर वैतावत जाऊ नकोस. रम्याला तसाही मतकरीचा विषय काढला का चिडचिड होते. त्यात वसू आत्या म्हणतात, ऐक माझं, तू त्याला इतकं घोळात घे, पुढे जाऊन तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार झाला पाहिजे. रम्या म्हणते, आई तू बरोबर बोलतेस, उद्या याच्याच मदतीने मला काटा काढायचा आहे. वसू आत्या म्हणते, कोणाचा काटा काढायचा आहे. रम्या इशाऱ्याने वसू आत्यांकडे बघते. वसू आत्या म्हणतात, बरं ते नंतर, आधी तू मला सांग, तू काव्याचा बँड वाजवणार होती ना. रम्या म्हणते, हे काय, तयार झाले की लगेच चालले मी. पुढे दाखवतात, काव्या निघालेली असते गाडी चालवण्यासाठी. तेथे रम्या येते. रम्या म्हणते, गुड मॉर्निंग काव्या. काव्या पण रम्याला व्हेरी गुड मॉर्निंग म्हणते. रम्या म्हणते, आज तू एकटीच. अरे हो, पार्थ पुढे गेला का. काव्या म्हणते, अगं हो ना, काय घाई असते ह्या नवऱ्यांना, काही कळतच नाही. देशमुखांना कळायला पाहिजे ना, आत्ताच नवीन लग्न झालं आहे ना, आत्ता आम्ही दोघे एकत्र बाहेर पडणार म्हटल्यावर मी जरा थोडीशी नट्टापट्टा करणारच ना, वेळ लागणार ना. पण नाही, सारखी घाई असते, सतत घाई असते नवऱ्याला. तमाम नवऱ्यांना कुठली तरी घाई असते बघ रम्या. इथे रम्या मुद्दामून जांभई देते, जेणेकरून काव्याला पण जांभई येईल आणि गाडी चालवताना तिचा कॉन्फिडन्स कमी होईल. रम्या म्हणते, सॉरी, माझी ना रात्री झोपच झाली नाही, मला ना झोप येत आहे. लगेच काव्या पण जांभई देते. रम्या म्हणते, अगं तुला पण झोप येते का. काव्या म्हणते, नाही अगं, तू जांभई देताना बघून मला पण जांभई आली. काव्या आपली भोळी ती रम्याला विचारते, काय गं तुझी झोप नाही झाली का रात्री. रम्या लबाड लोंबडी म्हणते, नाही गं, कशी होणार, रात्री उशिरापर्यंत विजय फोनवर माझ्याबरोबर बोलत होता ना. काव्याला खरंच वाटतं. काव्या रम्याची फिरकी घेते, वा झाले लेट नाईट फोन चालू, वाटतं मज्जा आहे बाई एका मुलीची. रम्या नाटक करत अगं जा, तुझा नवरा वाट बघतोय, जा. काव्या म्हणते, बघू दे गं, नवरे वाट बघण्यासाठीच असतात, तू तुझं सांग, आमचे जिजू काय म्हणतात. रम्याला तर हवंच होतं काव्या कधी विचारते काय बोलले म्हणून. खरं तर
त्याच्यामध्ये काही बोलणं झालं नसतं, पण रम्या काव्याला घाबरवण्यासाठी एक कहाणी रचते आणि म्हणते, काही नाही गं, नॉर्मलच विचारत होते की देशमुखांकडे काय चाललं आहे. रम्या म्हणते, मी हेच सांगितलं की नंदिनी डाएट फॉलो करते आणि काव्या छान गाडी शिकत आहे. रम्या म्हणते, अगं पण गाडीचं नाव घेतल्यावर लगेच ते नर्वस झाले आणि एकदम टेन्शन आलं त्यांना. काव्या म्हणते, का गं, काय काय झालं? रम्या म्हणते, काही नाही गं, त्यांना जुनं काहीतरी आठवलं. त्याचं फार असं काही नाही. तू जा बरं, पार्थ वाट बघतो आहे. ती मुद्दामून काव्याला जाण्यासाठी सांगते. तिला माहिती असतं की काव्या पुढेचं विचारल्याशिवाय जाणार नाही. काव्या म्हणते, सांग ना काय झालं? रम्या म्हणते, रम्या, काही नाही गं, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याबद्दलच ते सांगत होते बराच वेळ. काव्या, म्हणजे काय झालं? त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. रम्या म्हणते, हो अगं, झालं ते ना, नवीन नवीन गाडी शिकत असताना सुरुवातीला सगळ्याच गोष्टी आपल्या मेमरीत फिट होत नाही ना, तसंच ते सगळं व्यवस्थित करायचे, पण ब्रेक बघून दाबायचे, सगळं चेंज करायचे, क्लचकडे बघून लक्ष असायचं, पण एकदम काय झालं, चुकून ब्रेक दाबायच्या ऐवजी एक्सिलेटर दाबलं गेलं. त्यामुळे गाडी खूप स्पीडमध्ये पुढे गेली आणि गाडी धडकली पुढे जाऊन आणि लागलं गं त्यांना. म्हणजे त्यांना फारसं नाही लागलं, पण पुढच्या व्यक्तीला पण नाही लागलं, पण त्यांच्या बाजूला जो बसला होता ना त्यांचा मित्र, अगं त्याला खूप मेजर लागलं आहे. काय झालं ना, त्याचं डोकं पुढच्या काचेवर जाऊन आदळलं ना, खूप लागलं त्यामुळे त्याला. म्हणून तो म्हणाला, आग, पाणी आणि गाडी ह्यांच्या बरोबर खेळायचं नाही आपण. रम्या सक्सेस झाली ती काव्याच्या मनात भीती भरण्यासाठी. तेवढ्यात पार्थ गाडीचा हॉर्न वाजवतो. रम्या म्हणते, अगं मी तुला केव्हाची सांगते ना, पार्थ तुझी वाट बघतोय, तू जा म्हणून. आपण नंतर बोलूया. रम्या तेथून निघून जाते. पुढे नंदिनी आणि मालिनीचा सीन दाखवलेला असतो. नंदिनी तिच्या रूममध्ये काहीतरी काम करत असते. तिथे मालिनी येते आणि म्हणते, नंदिनी, याच्यावरची एक्सपायरी डेट बघ ना गं, खूप बारीक अक्षरं लिहितात, मेले दिसत पण नाही. नंदिनी उभी राहते तर तिचे पाय दुखतात. मालिनी म्हणते, काय झालं, तुझ्या पायांना लागलंय का? नंदिनी म्हणते, नाही आई, लागलं नाही, जरा दुखतंय माझे पाय. मालिनी म्हणते, काय गं, जीवाने जास्त व्यायाम करून घेतला का तुझ्याकडनं? नाही नाही. नंदिनी म्हणते, नाही नाही आजी, आई, अजिबात नाही, असंच काहीच नाही. आणि खरं सांगू का, त्यांची काहीच चूक नाही, मीच कुठेतरी कमी पडते. मालिनी म्हणते, अगं नंदिनी, तू नाही कमी पडत, असं वाटतं जेव्हा अति करतोय. नंदिनी म्हणते, असं काही नाही आई. आई मालिनी नंदिनीचं ऐकत नाही आणि म्हणते, हे बघ, जीवा 17 वर्षाचा असल्यापासून व्यायाम करतोय, तू तर आत्ता करायला सुरुवात केली ना, बघ तुला वेळ लागणार आहे. त्याची अशी अपेक्षा आहे का तू लगेच त्याच्या स्पीडला मॅच करावं? तर तसं नाही होणार गं नंदिनी. मालिनीला समजून सांगते, नाही हो आई, तसं काहीच नाही, माझेच प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहे, पण मी माझं स्पीड वाढवणार आहे. मालिनी म्हणते, स्पीड वाढवण्याचा प्रश्न नाही नंदिनी, प्रश्न ताकदीचा आहे. हे बघ ना, कितीही झालं तरी पुरुषांच्या अंगात ताकद जास्तच असते, जरा जास्त असते. पण मला असं नाही म्हणायचं की आपण बायका नाजूक आहोत, पण ही गोष्ट खरी आहे ना गं, काही काही गोष्टी निसर्गाने बांधून दिल्या आहे ना, त्यामुळे तू असा स्वतःवर ताण घेऊ नकोस. पण हे किती ताणाचं हे जीवाला कळलं पाहिजे ना. थांब, मी बघतेच त्याच्याकडे. मालिनी तेथून जाते. नंदिनी म्हणते, उगाच मी आईंना सांगितलं. आता जीवा ओरडले नाही म्हणजे बरं. पुढे काव्य आणि पार्थचा सीन दाखवलेला असतो. काव्य आपली म्हणतच असते, नाही हो देशमुख, माझ्याकडनं नाही होणार. गिअरकडे बघून गिअर, ब्रेककडे बघून ब्रेक दाबते, पण हे असं केव्हर कसं शिकणार मी गाडी? पार्थ म्हणतो, कशाला बघताय गिअरकडे आणि ब्रेककडे, सरळ बघून गाडी चालवा ना तुम्ही. काव्याला लगेच रम्या सकाळी काय बोलली ते आठवतं. मुळात रम्याने बाजूला बसलेला म्हणजे पार्थ विषय नकळतपणे काव्याच्या मनात भीती भरलेली असते. काव्या पार्थला म्हणते, मला तुम्हाला काही होऊ द्यायचं नाही हो पार्थ. काही पार्थला काही कळतच नाही. तो म्हणतो, काव्या, म्हणजे बघा, मी जर ब्रेकवर पाय द्यायच्याऐवजी एक्सिलेटर दाबलं आणि गाडी जर स्पीडमध्ये पुढे गेली आणि थेट आदळली, तर तुमचं डोकं पुढच्या काचावर आदळेल, तुमचं डोकं फुटेल. तर काय करायचं आपण? मी काय करायचं सांगा? पार्थ काव्याला विचारतो. काव्या, हे कुठून आलं तुमच्या डोक्यात? हे असं काही होणार नाही, सांगा बरं. आपण सीट बेल्ट लावलेला आहे ना. तुम्ही एवढ्या हुशार आहात आणि गाडी चालवायला का घाबरताय तुम्ही? काव्या म्हणते, अहो देशमुख, ती हुशारी वेगळी आणि हे वेगळं ना. आणि माझ्या मनातल्या भीतीचं काय? कुणीही घाबरू शकतं ना, भीती वाटू शकते ना कुणालाही. असं कुठं लिहिलं आहे की प्रत्येक हुशार माणसाला गाडी चालवता आलीच पाहिजे? असे काही हुशार माणसं असू शकतात ना की त्यांना गाडी चालवता येऊ शकत नाही. पार्थ तिथे थोडासा चिडून काव्याला म्हणतो, हे बघा काव्या, पार्थ देशमुख, मी जे सांगतोय ना ते तुम्ही नीट समजून घ्या. तुम्हाला सगळे बेसिक रूल माहिती आहे आणि तुम्हाला गाडी पण येते, पण तुम्ही का घाबरताय? मुकाट्याने गाडी चालवा आणि न घाबरता चालवा. येथे पार्थचा आवाज वाढलेला असतो. काव्या म्हणते, तुम्ही एवढे ओरडताय काय? काव्या लगेच सीट बेल्ट काढून गाडीतून उतरते. पार्थ म्हणतो, कुठे चाललात तुम्ही?
पार्थ काव्याचा हात धरलेला असतो. काव्या म्हणते, हात सोडा बरं का देशमुख. पार्थ काव्याचा हात सोडतो. काव्या म्हणते, कॅफे आहे आपल्या मागे, मी तेथे जाऊन फ्रेश व्हायला चालले आहे, जाऊ का मास्तर? पार्थ मानेनेच होकार देतो. काव्या जाते. पार्थ विचार करत असतो, यांना गाडी येत आहे पण घाबरताय काय कळतच नाही. कसं यांना गाडी चालवायला तयार करू? या बायकांना नवऱ्यांचं काही ऐकतच नाही. पार्थ विचार करत असताना त्याला दिसतं की पुढे ग्राउंडवर काही मुलं खेळत असतात. मग त्या मुलांकडे जाऊन मुलांना नाटक करायला सांगतो. इथे आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की काव्याच्या गाडीसमोर मैदानावर खेळणारी मुले आलेली असतात. काव्या गाडीतून उतरते आणि म्हणते, काय झालं तुम्हाला? असं गाडीसमोर कोणी येऊन उभं राहतं का? त्यातली मुलं म्हणतात, ह्याच्यानं गुडघा फुटला आहे, तुम्ही आम्हाला नाक्यापर्यंत सोडता का? पार्थ लगेच काव्याला म्हणतो, काव्या चालवता का तुम्ही गाडी? त्यातला एक मुलगा म्हणतो, नाही नाही, बायकांना सगळी कामे जमतात पण बायकांना गाडी चालवता येत नाही. काव्याचा इगो हर्ट होतो. काव्या म्हणते, आता ही बाईच गाडी चालवणार आणि तुम्ही सगळे पुरुष मागे बसणार. तर कसा वाटला आजचा एपिसोड? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. मराठी मालिका एन्जॉय करा. धन्यवाद.